नमस्कार, मी संगीता. दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथं आखाड तळणार आहे. तर इथं मी छान असे गुबगुबीत असे गुलगुले केलेले आहे. आता हे गुलगुले करताना मी रवा वापरलेला नाही. रव्याऐवजी मी दुसऱ्या पिठाचा वापर केलेला आहे. ते कोणतं पीठ आहे तर ते तुम्ही नक्की बघाच. आता इथं रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे किंवा गोडचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. पण 1 वाटी गूळ अगदी परफेक्ट होतो. तर त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता गूळ आणि पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गुळाचं म्हणजे गूळ विरघळून घ्यायचं आहे. आता गुळामध्ये थोडे खडे आहे, तर काय करायचं, गूळ आणि पाणी बाजूला ठेवायचं म्हणजे गूळ नरम होईल आणि लवकर विरघळेल. तोपर्यंत आपल्याला पिठाची तयारी करायची आहे. तर मी रवा न वापरता इथं 1 वाटी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे जे गहू आपण जाड दळून आणलेले असतात ना, ते 1 वाटी घ्यायचे आणि सपाट वाटी इथं साधं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आणि जायफळ आणि वेलचीची पावडर टाकायची आहे. 1 चमचा शोप टाकायची आहे. शोप थोडीशी आपल्याला ठेचून घ्यायची आणि नंतर टाकायची आहे. आता हे पीठ आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झालेलं आहे आणि इकडे पण बघा गुळाचं पाणी झालेलं आहे, म्हणजे गूळ विरघळलेला आहे. आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर त्याच पिठामध्ये गाळणीने आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. आता हे पाणी गाळून झालेलं आहे. आता बघा गुळाच्या पाण्यावरती थोडं कचरं असतं, तर ते बाजूला काढून टाकायचं आणि पीठ आणि गुळाचं पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथं चमच्यानेच मी मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपण जसं भज्यांचं भिजवतो ना, तसंच आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये जे गुठळे असतील त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि छान एकसंध असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटं हे पीठ मुरवत ठेवायचं आहे. आता बघा 15 ते 20 मिनटं झालेले आहे आणि हे पीठही बघा छान असं घट्टसर झालेलं आहे. आता यामध्ये काय करायचं, बेकिंग पावडर टाकायची आहे. अगदी चिमूटभर बेकिंग पावडर टाकायची. त्यावर थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडं घट्ट वाटत आहे, तर काय करायचं, यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं. आता मिक्स करून झालेलं आहे आणि एका साईडला मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. तर लगेचच आपल्याला छान असं हाताने फेटून घ्यायचं आणि लगेचच गुलगुले करून घ्यायचे आहे. आता बघा छान असे हाताने जसे आपण भजे करतो ना तसेच करायचे, पण एवढंच आहे की थोडे मोठे करायचे. आता बघा छान असे गुलगुले फुललेले आहे आणि आता सतत आपल्याला हे चमच्याने मिक्स करायचे, म्हणजे हलवून घ्यायचे. याच्याने काय होईल ना, गुलगुल्यांना दोघं साईडने खूप छान रंग येतो आणि आपल्याला काढून घ्यायचे आहे. रंगही बघा किती मस्त आलेला आहे आणि गुलगुले तर खूप छान झालेले आहे. आता गुलगुले आपल्याला एका चाळणीवरती टाकायचे, म्हणजे गुलगुल्यांमध्ये जे तेल असते ना, तर ते तेल खाली भांड्यामध्ये पडेल आणि गुलगुले छान होतात. आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहे. आता बघा तेलात टाकल्यावरती खूप छोटे राहतात, पण नंतर तेलामध्ये बघा छान फुलतात. तर त्यासाठी काय करायचं, गुलगुल्यांना खूप छान असा आकार द्यायचा आणि गुलगुले तळून घ्यायचे आहे. रंग खूप भारी आलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही आखाड तळायचं असेल, म्हणजे आषाढ महिन्यामध्ये तळण्याचा पदार्थ करायचा असेल, तर तुम्ही गुलगुले नक्की करून बघा. सर्वजण खूप आवडीने खातील. आणि विशेष म्हणजे हे गुलगुले मी जे गव्हाचं पीठ जाड तळून आणलेलं असतं ना त्यापासून केलेले आहे. तर हे खूप पचायलासुद्धा खूप छान असतात आणि यामध्ये रवा किंवा दुसरं काहीच वापरलेलं नाही, फक्त बट्टीचं पीठ वापरलेलं आहे आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर तुम्ही ही अशा पद्धतीची रेसिपी नक्की करून बघा. आता या रेसिपीसाठी काही खास टिप्स. पहिली टिप्स म्हणजे जर तुम्हाला खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरायची नसेल, तर तुम्ही यामध्ये 1 केळी छान अशी बारीक करून टाकायची. त्याच्याने सुद्धा खूप छान गुलगुले होतात. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे बट्टीचं पीठ नसेल, म्हणजे गव्हाचं जाड पीठ नसेल ना, तर तुम्ही 2 चमचे रवा टाकू शकतात. पण शक्य असल्यास बट्टीच्याच पिठाचे एकदा गुलगुले नक्की करून बघा. सर्वजण खूप आवडीने खातील. आणि ही रेसिपी जर केली ना तुम्ही, तर 3 ते 4 दिवस खूप छान टिकते आणि प्रवासासाठी तर खूप बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे गुलगुले. वरतून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे गुलगुले तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.